मंडळी नमस्कार. मंडळी, देशातली नक्षलवादी चळवळ सध्या पूर्णपणे संपण्याच्या मार्गावरती निर्माण झालेली आहे. म्हणजे तशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. याचं कारण असं आहे की सध्या नक्षल चळवळीचं नेतृत्व कोणी करायचं याच्या संदर्भामध्ये नक्षल चळवळीमध्ये मतभेद निर्माण झालेले आहेत. त्यांच्यामध्ये दोन गट पडलेले आहेत आणि या दोन गटांपैकी एक जो महत्वाचा गट होता त्याचं नेतृत्व जो करत होता तो वेणुगोपाल उर्फ भूपती उर्फ सोनू हा राज्याला किंवा देशाला शरण आलेला, म्हणजे पोलिसांना शरण आलेलाच आपल्याला पाहायला मिळतंय. आज त्याचं आत्मसमर्पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर होत आहे आणि यामुळे नक्षल चळवळीला एक मोठा हादरा बसलेला आहे किंवा ही चळवळ संपुष्टात येण्याच्या मार्गावरती निर्माण झालेली आहे. अर्थात याला काही वाद्यांचा विरोध आहे, एका गटाचा विरोध आहे. त्याचं नेतृत्व करणारा जो आहे तो तिरुपती उर्फ देवजी यांनी आता ते नेतृत्व स्वीकारलेलं आहे. मात्र लक्षात एक गोष्ट घेतली पाहिजे की हा जो भूपती उर्फ सोनू जो आहे हा फार मोठा नेता होता आणि यांनी आतापर्यंत नक्षलवादी चळवळ जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये चालवलेली होती. एकंदरीत आपण जर पाहिलं तर गेल्या काही वर्षामध्ये नक्षलवादी चळवळ देशभरामध्ये फोफावलेली होती. संपूर्णपणे पश्चिम बंगाल पासून महाराष्ट्रापर्यंत त्याच्यामध्ये अनेक राज्य आली. म्हणजे बिहार आलं, झारखंड आलं, मध्य प्रदेश आला, त्याच्यामध्ये छत्तीसगड आला, नंतर आंध्र प्रदेश आलं, त्याच्यानंतर तेलंगणा आलं. या सगळ्या राज्यामध्ये ही चळवळ फोफावलेली होती आणि सशस्त्र क्रांती संपूर्ण व्यवस्थेला एक आव्हान देणारी किंवा व्यवस्थेला काम न करू देणारी अशा पद्धतीची संघटना होती. अर्थात याला परदेशी सहकार्य मिळत होतं, दारुगोळा मिळत होता, शस्त्र मिळत होती. मी प्रत्यक्ष या भागामध्ये गेलेलो आहे आणि तिथलं वार्तांकन केलेलं आहे. त्यामुळे मी तिथली परिस्थिती काय आहे, तिथे अधोगती कशी झालेली आहे, तिथे विकास कसा खुंटलेला होता हे मी प्रत्यक्ष जाऊन पाहिलेलं आहे. त्यामुळे ही चळवळ नेमकं देशाच्या विरोधामध्ये काम करत होती आणि या चळवळीला संपवण्याचं काम 2014 सालापासून सुरू झालं आहे. सुरू आधीच पासून झालेलं होतं, मात्र आत्ताच्या घडीला त्याला वेग मिळालेला आहे. C-60 नावाचे जे जवान जी फोर्स निर्माण केलं होतं यांनी या चळवळीला अक्षरशः सुरुंग लावलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे. आत्ताच्या घडीला ही परिस्थिती जी निर्माण झालेली आहे त्याच्या मागचं कारण असं आहे की बसवराज नावाचा त्यांचा जो एक मोठा नेता होता, हा नेता या पोलिसांबरोबर झालेल्या चळवळीमध्ये चकमकीमध्ये मारला गेला आणि या चकमकीमध्ये तो मारला गेल्यानंतर आता नेतृत्व कोणी करायचं असा प्रश्न निर्माण झाल्यानंतर यांच्यामध्ये मतभेद निर्माण झालेले आहेत. एकानी शस्त्र खाली ठेवलेली आहेत, दुसरा अजून तग धरून आहे. मात्र ही चळवळ कुठल्याही परिस्थितीमध्ये पुढच्या वर्ष 2 वर्षामध्ये संपेल अशा पद्धतीची योजना केंद्र सरकारने आखलेली आहे. अमित शहा यांनी त्याचा सुतोवाच केलेला आहे आणि त्यामुळे आत्ताच्या घडीला भूपतीची जी शरणागती आहे ही या चळवळीला पडलेलं मोठं खिंडार आहे, मोठा हादरा आहे, हे निश्चित आहे.